अभिषेकाचं करायचं काय? अभिषेकाचं करायचं काय? जोर से बोला जय भीम, जय भीम, जय भीम. जोर से बोला जय भीम, जय भीम, जय भीम. जोर से बोला जय भीम, जय भीम, जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यासाठी आपण एकत्र आलेले आहे. तसेच परभणीमध्ये जी घटना झालेली आपला सूर्यवंशी आम्हाला अक्षीच्या मारून ठेवलेले आहे त्याच्याविषयी आपण एकत्र आलेले आहेत. आपण सर्व जमलेले आहे. पंचपूर्ण आम्ही आभार मानत आहोत. तरी अमित शहा हे बीजेपी सरकारचे जे सरकार जे आहे हे अगदी जातीवादी यांनी सिद्ध केलेलं आहे. या अमित शहा हा तडीपार गुंड आहे हे माहीतच आहे सर्वांना. परंतु या लोकांची हवा एवढी की धडा जाऊन बसलेले आहेत आणि आपल्या अनुसूचित जातीच्या लोकांना मुस्लिम बांधवांना अक्षरशः अत्याचार चालू आहेत या लोकांचे. तरी या अत्याचार आपल्याला सचिव आलेलेच आहेत. बरोबर कॉम्बिंग ऑपरेशन करून घराघरामध्ये घुसून आपल्या मुलांना मारलेलं आहे, आपल्या तरुणांना मारलेलं आहे. त्या भारत सरकार जे आहे बीजेपीचं आहे हे आल्याचं प्रेरित आहे. यांच्याकडे आपल्याला दुसरी काही अपेक्षाच नाही. यांच्याकडून आपल्याला अत्याचार सहन करावा लागणार आहे. परंतु आपण न टप्प्यात आहे या अत्याचाराला अगदी सडेतोड उत्तर द्यायचं आहे आणि मुळीच घाबरायचं नाही. आपण जर घाबरले असतो आपण भीमाची लेकरं आहोत. आपण जर आलो नसतो. परभणीमध्ये त्या संभाजी भिडेने सभा घेतली. तिथे हा विटंबनेत देणारा जो व्यक्ती होता तो तिकडे होता, हजर होता आणि त्यावेळेला त्यांनी संविधानाची विटंबना केलेली आहे. याच्यानंतर देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते म्हणतात तो मनोरुग्ण आहे. या आंदोलनामध्ये ज्या पोलिसांनी लाठीमार केलेला आहे त्यांनी कुणाच्या तरी ऑर्डर शिवाय केलेले नाही. तर ती त्यावेळेला मुख्यमंत्री यांच्याकडे चार्ज होता आणि एक विरुद्धच आहे की या मुख्यमंत्री जातीवादी त्यांच्या अधिकृतने झालेलं असावं आणि त्यांचा सुद्धा आम्ही या सभेमध्ये निषेध करतो. आणि सर्वांना माहिती पडलं जय भीम, जय भीम, जय भीम. एकच साहेब, अरे एकच साहेब, अरे एकच साहेब. त्या अमित शहाला माहिती नाही की बाबासाहेब कोण आहेत ते. खरं पाहता या 75 वर्षामध्ये त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळं या देशातील दलित, शोषित आणि पीडितांना जे वैभव प्राप्त झालेलं आहे ते वैभव खऱ्या अर्थानं यांच्या डोळ्यात फुटत आहे.
कारण जी लोक मागणारे होते ते यांच्या जाऊन डोक्यावरती बसले आहेत आणि ही खरी पोटदुखी आहे त्यांची. आणि म्हणून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ती पोटदुखी तो पोटसूळ हा बाहेर येत आहे. त्यांना वाटतंय